श्रावण महिना म्हणजे निसर्गाचं समाधान, भक्तीचं शुद्ध रूप. पण हा महिना तुमचं नशीब बदलू शकतो जर तो श्रद्धा, सेवा आणि समर्पणाने जगला तर. आजची कथा आहे एका सामान्य सेवकाची, ज्याला वाटायचं मी कोण, माझ्यात काय विशेष आहे. पण त्याच्या एका कृतीमुळे स्वामी समर्थ त्याच्यावर कृपा करतात. कथेचं नाव राघोबाची सेवा. राघोबा एका लहानशा गावातील गरीब माणूस. श्रावण महिन्यात रोज श्री स्वामी समर्थांच्या मठात जात असे. मठातले काम कोण करायचं, कोणाला भांडी घासायची इच्छा होत नव्हती. राघोबा कुठेच बोलत नसे, फक्त गुपचूप सगळं स्वच्छ करत असे. तो म्हणायचा, माझं प्रेम माझ्या कामात आहे, स्वामींना दाखवायचंय. एका दिवशी जोरदार पाऊस पडत होता. आश्रमात कोणताही भक्त आला नाही. स्वामी बाहेर अंगणात भिजले होते. कोणीही धावला नाही. राघोबा भिजत भिजत स्वामींसमोर गेला. काही न बोलता त्यांच्यावर चादर टाकली आणि म्हणाला, स्वामी, माझ्याकडे शब्द नाहीत, पण पायात माती लागू नये म्हणून मी अंगण पुसतो. माझं नशीब याहून वेगळं काही नको. स्वामी लगेच उठले. राघोबाला डोळ्यात पाहून म्हणाले, बाबा, तू माझा खरा भक्त आहेस, कारण तू श्रावणात फुलं वाहिली नाहीत, पण माझे पाय मोकळे पडलं नाहीत. तुझं मन सेवा करते, हेच मला हवं होतं. त्या दिवसानंतर गावात राघोबाला स्वामींचा सेवक म्हणून ओळखू लागले. शिकवण. स्वामी समर्थ काय सांगतात? श्रावण म्हणजे गोंगाट नाही, गंभीर भक्ती. पूजा नाही केली तरी चालेल, पण मन घट्ट ठेवले पाहिजे. मी मनात बसलो पाहिजे, म्हणजे कुठेही गेलं तरी मी तुझ्यापाशीच आहे. शिवाला जल अर्पण केलं तरी मन दुसरीकडे असेल तर ती भक्ती स्वामी स्वीकारत नाहीत. शेवटी स्वामी म्हणतात, बाबा, शब्दाने नाही तर कृतीने भक्ती दाखव. श्रावणात फक्त उपवास नाही, तर सेवा, साधना आणि सच्ची नम्रता असावी लागते. निष्कर्ष. राघोबा कोण होता? ना पंडित, ना वक्ता, पण त्याचं हृदय शुद्ध होतं आणि त्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा केली. आज आपल्याला काय शिकता येतं? श्रावणात सेवा करा. कुणालाही मदतीची गरज असेल तर स्वामी समजून मदत करा. वाद, राग, तंटा या सगळ्यांपासून दूर राहा. रोज 5 मिनिटं शांत बसा आणि मनात जपा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. शेवटची ओळ. श्रावणात माझी कृपा हवी, मग फुलं वाहू नका, मन वहा. मी आहे तुमच्या सेवेत, पण तुमचं मन सेवा करतंय का हे मी पाहतो. श्री स्वामी समर्थ. कथा आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.